पूर्ण खटपटनंतर माझ्या घरचं काम आवरलं आणि आता मी जाते आंघोळीला. आंघोळी करून मग मी काहीतरी टेस्टी बनवणार, कारण का मला चवडे बटाट्याची भाजी आवडतच नाही. म्हणून मी ठरवलं की आता मी काय टेस्टी बनवेल. घरात पडले कॅप्सिकम भाजी असं काय आहे, तर काहीतरी झणझणीट बनवते एकदम चीजीली. तर आत्ता पहिले मी आंघोळ करते, मग बनवेल, मग खाईल. तर गाईज मी आंघोळच्या पहिलेच सर्वी भाजी कट करून ठेवून दिली आहे बारीक बारीक. आणि इकडे ध्रुवी पण काहीतरी बनवून राहिली आहे. ध्रुवी काय बनवून राहिली आहे? चीज ब्रेड. चीज ब्रेड नाही, याला बन म्हणतात. आता हे बनला असं दोन बाजूनी कट करून आता चीज टाकून राहिले आहे. आता माहीत नाही काहीतरी करून राहिली आहे. झोपाचं तर लांबच राहिलं. झोप येते पण झोपलं नाही गेलं. पण आता परत भूक लागून गेली आहे. तर परत आज पुरं अनहेल्दीच खातोय. तर अनहेल्दीच खाऊ आणि आपण बनवूया मॅगी आणि खाऊया मॅगी. तर गाईज आत्ताच मॅगी खाल्ली आणि येऊन गेले होते वरती टेरेसवर असंच फिरायला. आणि हे पासरे बेबी हे रे जो काय अलगच चालून राहिलं आहे. आणि टेरेसवर बसायला येऊन गेलो. थोडं ऊन होतं पण हा खूपच जिद करत होता वरती यायची, म्हणून येऊन गेले होते. आणि टेरेसवर पण बरं वाटतं. आता थोडं ऊन जाईल मग थोडं बरं वाटेल. घरापेक्षा वरती बरं वाटतं. तर गाईज हा ना खूपच हैराण करून राहिला आहे. काय माहिती ना हिला काय झालं आहे पा. हे पत्र घेतोय आणि इकडे टाकतोय आणि ते पण नुसतं ना फेकतोय. त्याला पण लागणार आणि दुसरं पण काय होणार. बापरे, फारच कार्ट ना फारच हैराण करून राहिलं हे कार्ट. आता हे पाईपला पण छेडती करतोय बघायला. हे पा वागतोय. ऐ नाही. तर आता मी वरनं खालती येऊन गेली. आता हातपाय धुवून टाकले आहे आणि आता देवपूजा करायची आहे. संध्याकाळचा टाइम झाला आहे तर देवपूजा करूया.